नमो बुद्धाय. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांना अपयश आले. आज आपण पाहूया मंत्र्याकडून राजपुत्राची समजूत कशा प्रकारे काढण्यात आली. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या. राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उद्दीनाच्या लक्षात आले. राजनीतीतील कुशल असलेल्या उद्दीनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उद्दीन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. असे म्हणून उद्दीनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थाला पासून तुला दूर जाता असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्यांचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रियेचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात. कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनयावाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोडी असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत. मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा सोमाची गती रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचीही तीच गती झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगूल भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्घ्य प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुद्धाला जन्म दिला. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातुर वसिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रत होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला असताही राजश्री ययाती चैत्र रथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असूनसुद्धा कौरवनरेश पंडू माद्रीच्या सौंदर्यगुणावर मुग्ध होऊन विषयसुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहे अशाचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्यसंपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतःच तुझा हक्क आहे त्या सुखाची अपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. तर गौतम बुद्धाला महामंत्र्यांनी समजावून सांगितले. बरेच उदाहरणं दिली त्यांनी. पण गौतम बुद्धाने काय उत्तर दिले, राजपुत्राचे महामंत्र्यास काय उत्तर मिळाले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.